देवावरती प्रेम करणारे संत एवढे श्रेष्ठ होते. किती प्रेम करावं देवावरती, किती प्रेम करावं संतांवरती. अरे देवासाठी रडावं. आम्ही कधी रडलोय का हो देवासाठी? आम्ही आमच्या बायकोसाठी कधी रडलो नाही तर देवासाठी का रडू? देवासाठी कधीतरी रडत चला, देव तुमच्यासाठी द्यायला तयार आहे. अरे आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी परत मिळणार आहे. संसारात दुःख आहे. तुम्ही मला असं पटांगणात भेटायला पाहिजे होते हो सावलीत, मग तुम्हाला बघितलं असतं. लय मजा. कीर्तन एवढं भारी आहे, कीर्तन एवढं छान आहे, कीर्तन नेहमी ऐकत चला. मी तुम्हाला 8 तास करणार नाही, माझं कीर्तन ऐका. आमच्या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल, संतांच्या जीवनाचं सार्थक झालं. अरे मला काही नको, धन नको, दौलत नको, काहीच नको. ऐका, तुकोबाराय सांगतात, तुकोबारायांची पत्नी तुकोबारायनं भांडते. ऐका कीर्तन. तुम्हाला असं वाटतं तुमचीच बायको तुमच्या मागं कुरकुर करते हो. अधिक मास चालू आहे, जोडवी जोडवी असं म्हणतात. नवऱ्याने बायकोला जोडवी केली अधिक मासात. जरा आता तरी आवाज वाढवा, म्हणजे माझा नवरा जोडवी करीन. हा तुम्हाला काय माझी काळजी बिळजी हाय की नाही हो दादा? दाजी निघूनच गेले, आवाज येईना म्हणले, चिडले. आता मला आहेत बोलले, म्हणजे तुम्ही आता मला घरी गेले आमची भांडणं लावता का काय? ऐका, अधिक मासात नवऱ्याकडे हट्ट करा. करता का हो जोडवी? आपल्याला असं वाटतं काही बायको अधिक मास झाला मागं गेलं, काही पंचमी आली घ्या साडी, वटपौर्णिमा आली घ्या साडी. बायको आपल्या मागं सारखीच किरकिरी करते असं आपल्याला वाटतं ना पुरुष मंडळी. लोकांनी तुकोबारायांच्या पत्नीला अशीच नावं ठेवली. काय म्हणे तुकोबारायांची पत्नी? आज ज्या तुकाराम महाराजांचा अभंग निवडलाय ना, लोकांनी सांगावं म्हणे तुकोबारायांची पत्नी अरे त्या देवाला शिव्या देते. काय शिव्या देते? अरे अरे विठ्या, मूळ माईच्या कारठ्या. पुढचं माझं पाठांतर जरा राहिलेलं आहे, तुम्ही म्हणून घ्या. आहे की नाही? ते कीर्तनात नाही सांगत मी. लोक म्हणतात तुकोबारायांची पत्नी फार शिव्या देते. लोकांना एवढंच पान, त्यांनी ग्रंथाचं पुढचं पान पलटलंच नाही मला असं वाटतंय. अरे किती अविरत प्रयत्न करते, किती त्याग असतो. का तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनाचं सार्थक झालं, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. हा संसार करत असताना चिठ्ठी द्या इकडं. संसार करत असताना नाव जरा लक्षात राहत नाही म्हणून ती घ्यायला. जसं तुकोबारायांचा संसार करत असताना तुकोबारायांच्या पत्नीनं अविरत कष्ट केले. लोकांना फक्त तुकोबारायांचा संघर्ष दिसला. तुकोबारायांची पत्नी, तुकाराम महाराज देवासाठी वेडे झालेत. ऐका, तुकाराम महाराज देवासाठी वेडे झालेत ना. घराकडे लक्ष आहे ना दाराकडे लक्ष आहे. पोरं अन्न करून त्या ठिकाणी रडतायत. घरात अन्न खायला नाहीये. बापाचं असं म्हणणं असतं, जगाच्या पाठीवर कुणाला सुख नाही मिळालं तरी चालेल, माझ्या लेकीला सुख भेटलं पाहिजे. बापाचा एक निर्णय असतो आयुष्यातला. मी लेख म्हणून कीर्तनातून सांगते ऐका. भले भले लोक महाराष्ट्रात, भले भले लोक. तुम्ही बघितलं असेल मध्ये एक प्रकरण, पुण्यातल्या खूप मोठ्या कोट्याधीशाची मुलगी, तिने आत्महत्या करून घरामध्ये मरण पावली. आपल्याला असं वाटतं जगातल्या सगळ्या लोकांचे दरवाजे बंद झाले ना आपल्यासाठी. आपल्या नवऱ्याने आपल्याला बोलावं, आपल्या सासूने आपल्याला बोलावं, आपल्या सासऱ्याने आपल्याला बोलावं, पण जगाच्या पाठीवर एक दरवाजा आपल्याला कायम उघडा असतो, तो म्हणजे आपल्या बापाचा. तुकोबारायांच्या पत्नीने विचार केला, माझा नवरा संसाराकडे लक्षच देत नाहीये, या संसारात काही बघतच नाहीये. या संसाराकडे लक्ष देण्याकरता, माझ्या पोरांना 2 वेळेचं अन्न खाऊ घालण्याकरता मला कोणीतरी 2-5 पैसे द्यायला पाहिजे की नाही. अरे सगळ्यांनी दरवाजे बंद केले. कोणी तुकोबारायांच्या पत्नीला घरामध्ये अन्न सुद्धा देईना. आणि तुकोबाराय देवाचं नामस्मरण करतायत, वेडे झाले देवासाठी. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. अविरतपणे अखंड अखंड जया तुझी प्रीती. एकच चिंतन, एकच चिंतन. तुकोबारायांच्या पत्नीने विचार केला, आता कोणी पैसे आपल्याला देत नाही ना, तर आपल्या बापाकडे जायचं. तुकोबारायांची पत्नी पुण्यामध्ये असणारा आपलं पेशव्यांच्या घराण्यामध्ये आपल्या बापाकडे जाते. बापाला विनंती करते, बाबा माझं लग्न करून तुम्ही दिलेत, पण आता ऐका, लग्न झाल्यानंतर असं म्हणतात लेकीनं नांदलेलं ऐकावं. कसाही संसार असू द्यात, पण नांदलेलं ऐकावं. बाबा मला माझ्या नवऱ्यासाठी माझा संसार करायचा आहे, तुम्ही फक्त काय करा, माझ्या संसारासाठी थोडे पैसे द्या. बापानं त्या काळातले 500 रुपये लेकीच्या हातावरती टेकवावे आणि ते 500 रुपये घेऊन यावं. असं म्हणतात एक स्त्री ही 2 घरांचा उद्धार करते. तुकोबारायांची पत्नी 500 रुपये घेऊन यावे. 500 रुपये घेऊन आल्यानंतर त्या 500 रुपयाच्या मिरच्या तुकोबारायांच्या पत्नीने घ्यावेत. तुकोबारायांच्या पत्नीने विचार केलं, माझा नवरा देवासाठी एवढा वेडा झालाय, आणि त्या देवासाठी वेडा झालेल्या नवऱ्याला जर मी चांगल्या गोष्टी विकायला दिला ना, तो सगळ्यांना वाटून टाकेल.
स्वतःसाठी काहीच ठेवत नव्हते तुकोबाराय, सगळ्यांना वाटून देत होते. अरे तुकोबारायांचा अधिकार एवढा श्रेष्ठ आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. अरे सगळे लोक घाबरतायत, सगळ्यांसाठी वाटून देतोय, स्वतःसाठी. महिला मंडळ, अर्चना दीदींचं कीर्तन चांगलं झालंय म्हणून तुमच्या नवऱ्याने फक्त असं म्हणावं, होय ग ते तुझ्या गळ्यातला गंठेन देऊ का तिला? झोपल्या का काय? नवऱ्याने येऊन म्हणावं, का ग अर्चना दीदीचं कीर्तन लय भारी झालं, असं करतो तुला नंतर करतो, पण तू गंठन जमतंय का? बाई पदरच खुसून तिला देता काय? घरात काहीच नाही हो तुकोबारायांच्या. बघावं इकडं तिकडं बघावं. तिने विचार केला, जर चांगलं काही दिलं तर ह्यो बाबा हे पण वाटून टाकन. सगळं वाटून दिलंय. संसाराच्या नावे घालून या शून्य, काहीच नाही. आता करायचं काय? तुकोबारायांची पत्नी चतुरा तो शिरोमणी. अरे तुकोबारायांच्या पत्नीच्या साठी देवाने यावं. जी देवाला शिव्या देते त्याच्यासाठी. माहिती असेल प्रसंग तुम्हाला, वेळ नाही मला ते सांगायला. अरे तुकोबारायांच्या पत्नीच्या पायातला काटा काढायला जगाच्या चालक मालकाने यावं. जगाच्या चालक मालक विनंती करतोय, अगं भाकरी देते का? देवानं भीक मागावी, देते का ग? दे ना, बरेच दिवस झालं तुझ्या हातचं खायचं राहिले. देवाने एवढं मागावं. तुकोबारायांच्या पत्नीचं प्रेम नवऱ्यावरती एवढं होतं, नाहीच दिलं. अरे देव आलता तरी नाही दिलं. प्रसंग फार मोठा आहे सांगायला, पण ऐका आपल्याला हा प्रसंग सांगायचा की नवरा बायकोचं परिवारामध्ये एकमेकांना सहकार्य असणं गरजेचं आहे. घरात काही नसताना स्वतःच्या वडिलांकडनं 500 रुपये आणून मिरच्याचा व्यवसाय नवऱ्याला टाकून दिला आहे. पण ऐका कीर्तन, तुकोबाराय ते कीर्तनात लक्ष नाही आहे. तुकोबारायांचं कशात लक्ष नाही आहे. तुकोबारायांचं फक्त नामस्मरण चालू आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी. आणि ज्या जगाच्या चालक मालकाच्या कीर्तनामध्ये तुम्ही बसलाय ना, अरे त्या जगाच्या चालक मालकाची कीर्ती एवढी श्रेष्ठ आहे, तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा एवढा श्रेष्ठ आहे. तुम्ही फक्त एक आवाज त्याला द्या, तो सगळं काही तुमच्यासाठी द्यायला तयार आहे. अरे लोकांनी कीर्तनासाठी जागा देऊ नये नामदेवरायांना. लोकांनी म्हणावं, जा मंदिराच्या पाठीमागे कीर्तन कर, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. एवढं करावं देवानं. सगळ्या संतांसाठी देवानं केलं. तुकोबारायांच्या मिरच्या विकू लागायला जगाचा चालक मालकाने यावं. अजून किती सांगू, आपल्या संसारातही असंच आहे. आपल्या संसारात आपला नवरा जरी 6 महिने त्या ठिकाणी अविरतपणे देशाची सेवा करण्याकरता सीमेवरती लढत असताना, या लेकरांचा सुंदरपणे उदरनिर्वाह करताना खऱ्या अर्थानं घरातली स्त्रीच आपल्याला आठवते. सौभाग्यवती पुष्पाताई नाईक या खऱ्या अर्थानं आमच्या स्वप्नालीच्या मम्मीनं सगळं काही व्यवस्थित केलं. लेकरांचं शिक्षण, सगळ्या गोष्टी. असं म्हणतात, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक यशस्वी स्त्री असते. 6 महिने 3 महिने असे काही पार्टीचे टर्न असायचे. मला मग सांगा, 6 महिन्यात लेकरं बाळं आजारी पडतात का नाही? बोला की हो काका. 6 महिन्यात घरातला किराणा संपतो की नाही? 6 महिन्यामध्ये आपल्या शाळेत पोरांची पालक सभा होते की नाही? बापाला बोलवतात की नाही? अरे एवढा काळ संघर्षाचा असताना एकट्यानं उभं राहून, त्या पतीच्या पाठीमागं खंबीर उभा राहून एवढा संसार उभा केला. आज त्यांचं मागणं या कीर्तनातून देवाकडं, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. झालंय आमचं सार्थक जीवनाचं. पहिल्या ओळीत तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनाचं सार्थक झालंय. पण ऐका, जरी आमच्या जीवनाचं सार्थक झालं असेल तरी 2 ओळीमध्ये ते भगवंताकडं मागणं सांगतात. आमच्या आयुष्याचं सार्थक झालंय, सगळं काही दिलंय देवा, पण हे कुणी दिलंय आम्हाला? बोला की, कुणी दिलंय? त्या पांडुरंगाने. काय म्हणतोय अख्खा परिवार? आवाज वाढवायचा आणि इको द्यायचा. हॅलो. ज्या देवाने आम्हाला दिलंय ना, आम्ही आयुष्यभर त्याचे उपकार विसरणार नाही. का नाही विसरणार, मोठं झालो जरी नाही विसरणार, मोठं झालो जरी. या नाईक परिवाराकडं ज्यावेळेस काका भरती झाले ना, त्यावेळेस घरात काही नव्हतं. गावाकडं काही थोडं असेल एवढंच. राहायला घर नाही, गाडी नाही, बंगला नाही, काहीच नाही. दारामध्ये
परिवारामध्ये 2 पाहुणे आले ना, त्यांना काय खायला बनवायचं ही चिंता त्या पती पत्नीच्या आयुष्यात असायची. एवढा संघर्ष. ऐका किती गोड सांगितलं. नव्हतं खायला घरात, पै पावणा दारात, नव्हतं खायला घरात, पै पावणा दारात, साऱ्या गावाचं कर्ज माझ्या नावावर, साऱ्या गावाचं कर्ज माझ्या नावावर, आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो देवर तुझ्याच जीवावरी, आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो माझ्या देवाच्या जीवावरी, आता बंगल्यात रात मोठ्या गाडीत फिरत देवा तुझ्याच जीवावर, आता बंगल्यात रात मोठ्या गाडीत फिरत देवा तुझ्याच जीवावर. आवाज द्या. नव्हतं खायला घरात, पै पावणा दारात, टाळी. नव्हतं खायला घरात, पै पावणा दारात, साऱ्या गावाचं कर्ज माझ्या नावावर, आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो माझ्या देवाच्या जीवावरी, आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो माझ्या देवाच्या जीवावरी. हो, आता बंगल्यात रात मोठ्या गाडीत देवा देवाच्या जीवावर, आता बंगल्यात रात मोठ्या गाडीत फिरतो देवा तुझ्याच जीवावर. कष्टाचं कर्माचं फळ देवानं दिलंया, सुख समाधान माझ्या घरात आलंया. कष्टाचं आणि कर्माचं फळ भगवंतानी या घरात दिलंय, या कुटुंबाचं मागणं आहे. तेव्हा एवढं काही दिलंस ना, आयुष्यभर तुला विसरणार नाही का? नाही विसरणार मोठं झालो जरी, नाही विसरणार मोठं झालो जरी, आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो माझ्या देवाच्या जीवावरी, आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो माझ्या देवाच्या जीवावरी. आता बंगल्यात मोठ्या गाडीला फिरतो देवाच्या जीवावर, आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीला फिरतो देवाच्या कुणी दिलंय एवढं सुंदर शरीर? कुणी दिलंय? बोला की कुणी दिलंय? झोपले का काय? कुणी दिलंय एवढं सुंदर शरीर? हातपाय सगळं काही ठणठणीत दिलंय. आज आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलंय ना, त्याची काळजी आम्ही करत नाही. बाबा सगळ्यांना कीर्तनातून सांगत असते, या शरीराची काळजी घ्या. 2 सुंदर हात दिलेत, त्याची काळजी घ्या. आयुष्यात सगळ्यात सुंदर काय असेल ते आपलं आरोग्य आहे. जोपर्यंत आपलं आरोग्य चांगलं आहे तोपर्यंत संपूर्ण जग तुमच्या पाठीमागं फिरेल. एकदा का आरोग्य खराब झालं, तुमचं शरीर खराब झालं, प्रमाणात काय सांगितलंय? रवरव दुर्गंधी रे कुर्मी कीटकांचा सांदा. आपल्या आयुष्यात 2 दिवस ब्रश करू नका. झोपले का काय? 2 दिवस ब्रश करू नका तोंडाचा. हे शरीर आपल्याच थोबाडाचा वास आपल्यालाच घेऊ वाटत नाही, बरोबर की नाही? आज विनंती करते, आपलं शरीर आपलं कधी साथ सोडेल सांगता येत नाही. चालता बोलता लोक आपल्यातनं कमी व्हायला लागली. चालता बोलता अरे पूर्वीची माणसं बघा, ही अशी मोठी माणसं डोक्यावर टोपी धोतर पटका घालायची, ऊन लागत नसायचं. अरे या उन्हाचा कहर एवढा वाढलेला आहे, उन्हामुळं लोक बसल्या बसल्या अटॅकने जायला लागले. बरं उभं राहिल्या म्हणते घाबरू काय तुम्ही नका, मी उभं राहिली ना, उभं राहिल्या माणसं अटॅकने जायला लागली. का सांगते का? काहीतरी आयुष्यात करून ठेवा. करून ठेवा म्हणजे चोऱ्या माऱ्या का?
जन्माचं सार्थक झालंय. सांगितलं तुकोबाराय सांगतात, मी देवाकडं मागणं मागितलं ना, मला आता चिंता नाही कशाची. का असं म्हटलं बरं? तुम्ही ताई तुम्ही सांगताय आरोग्याची काळजी घ्या, तुकोबाराय देवावरती प्रेम करत होते हे सांगताय. आरोग्याची काळजी का सांगते ऐका बरं का विनंतीपूर्वक. मी काय कुठली पॉलिसी काढत नाही काही नाही, पण तरी माझं एक मागणं असेल. म्हातारे बाबा आजोबा ऐका, तुमच्या लेकीसारखे मी लाडकी लेका मी संतांची मजवरी कृपा. आज तुमच्या शेजारी तुमचे पाहुणे रावळे मेहुणे मामी काका आजी आजोबा सगळे बसलेले दिसतील. फक्त तुम्हाला अटॅक येऊ द्या, तुम्हाला रात्रीत दवाखान्यात न्यायला लागू द्या. ज्या दिवशी रात्रीचं तुम्हाला दवाखान्यात जायला लागेल ना, त्या दिवशी कोणीच तुमच्या घरातल्या माणसाला बघायला येणार नाही. माणसं एवढी वाईट आहे. जोपर्यंत तो माणूस सगळ्यांसाठी करतोय तोपर्यंत सगळे वाह वाह म्हणतील. कोणी विचारायला ना, नाही बाबा रे काही पैसे लागतील का तुला, पैसे द्यायचेत का? म्हातारे बाबा तुम्ही काही कमवत नाही म्हणून कदाचित तुमचा मुलगा तुमच्यावर उपचार पण करणार नाही. मरू दे तिकडं म्हातारं, काय त्याचा फायदा आहे, खायला कार असं म्हणणारी मुलं आहेत जगात. त्यामुळं माझी विनंती असेल, आजच घरी जाऊन लेकरांना सांगा काही असेल तर पॉलिसी काढ म्हणावं बाबा 20 रुपयाची माझी. मेल्यावर तरी निदान उपचाराला पैसे भेटतात, नाही तर मी गेल्यावर तुला भेटते. पण ऐका विनंती आहे, सगळे पाहुणे रावळे आपला जवळचा मित्र सुद्धा त्या टायमिंगला फोन उचलत नाही. जवळचा रोज नाही कुणाचे कुणी नाही रे, नाही कुणाचे कुणी नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कुणी नाही कुणाचे कुणी तुझे रे रोजे कोणी तुझे रे रोजे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी नवरे कोणी साजे महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराष्ट्रातला कोहिनूर आहे बरं का, गजानन महाराज सोमटकर. देवाची कृपा आहे. मी सांगते ना देवाला किती द्यावं किती द्यावं, माणसाला किती द्यावं. ऐका, आज महाराष्ट्रामध्ये टॉप 10मध्ये गायकांमध्ये गजानन महाराज सोमटकर म्हणून नाव प्रसिद्ध आहे. एका माणसाच्या आयुष्यात पाठीमागं काय घडले हे आपल्याला माहिती नसतं. तुम्ही बसलात, तुमचा किती मोठा अपघात झालेला आहे आयुष्यात फक्त तुमच्या जीवाला माहिती आहे. तुम्ही मरणाच्या दारातून आलेला आहे. आज एकटा माणूस लढतोय जीवनामध्ये परिवारासाठी धनासाठी आयुष्यासाठी. ऐका, ही खरं कष्टाची कमाई म्हणावं लागेल. हे पैसे आयुष्यात कोट्याने पैसे कमवू, पण आजच्यापर्यंतचे माझे गर्वाने नाही सांगणार, महाराज 35 हजाराचे पाकिटं तयार असतात, पण कीर्तनात हे काही जे 1000, 2, 3 हजार रुपये लोक येऊन देतात ना, हा आनंद आहे. वयस्कर माणूस कोणी बसल्या जागी विचार करा, कोणी रुपया कुणाला द्यायला तयार नाही हो. 500 रुपयाची नोट कीर्तनात येऊन द्यायला मनातून अंतकरणापासून ती गोष्ट पटली तर माणूस येतं, याला म्हणायचं खरं. आजीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एवढं उदार आपलं अंतकरण असावं, एवढं प्रेम आपल्या आयुष्यात असावं. पैशाची किंमत नाही हो जगामध्ये. तुम्ही किती मायेनं किती प्रेमानं त्या गोष्टी देता. ऐका, देव देतो सांगण्याकरता आले ना, देव देतोच, 100% देतो. देव द्यायला लावतो. देव सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बाबा आजपासून एक कीर्तनातून लक्ष घेऊन जा. नाही तुम्हाला कीर्तन समजलं, घरी गेल्यावर अर्चना दीदी साळुंके यूट्यूबवर ऐका, सगळे कीर्तनं तुम्हाला बघायला भेटतील. पण आज ऐका कीर्तनातून. आजपासून एक विचार करायचा, आमचं आयुष्य किती राहिलेलं माहिती नाही, पण आजपासून आमचं जीवन असं आनंदमय झालं पाहिजे, इतकं आनंदी झालं पाहिजे, एवढं छान आम्ही जगलो पाहिजे या जगण्यावर. तुका म्हणे का मन तुका
मजबूरे फिरती मागे उत्तम मजबूरे तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम शौर्य कीर्ती मागे. ऐका, लाख रुपये तुमच्याकडे असू द्या, तुमच्या मोबाईलवर लाखांनी पैसे असू द्या तो, पण जगातल्या आयुष्यातलं असं आजीसारखं प्रेम कुठं पण मिळत नाही. आज मावशी कीर्तनावर बसली ना, मावशीच्या घरी जावं. मावशी या स्वप्नालीची मावशी इकडची बरं का, ती स्वप्नालीची मावशी आहे, पण माझ्यावरती एवढं प्रेम करते ना, घरी गेलं का शेंगा म्हणू नका. आज पैशाची किंमत सगळ्या गोष्टीत करता येत नाही बाबा. इतकं प्रेम करावं प्रत्येक वेळेस आले, आज माझ्याकडून माळ घातलेली प्रत्येक वेळेस आलं का, काय द्यावं, इतकं गाडी भरून सगळं द्यावं. त्याच्या शेजारी माझी आई बसलेली, इतकं प्रेम माझ्यावरती करते. कोळगाव म्हणून गाव आहे ना तुमचं शेजारचं, अरे इतकं जीव लावते मला. आज पैसा मी खूप कमवला असेल महाराष्ट्रामध्ये, आज महाराष्ट्रामध्ये रोज कीर्तन आहे, सगळेजण माझे स्टेटस बघतात, रोजचं कीर्तन आहे. पण आयुष्यात ही अशी प्रेम करणारी माणसं फार कमी आहेत. तुम्ही रोज लाख रुपये कमवत असाल, तुमच्याकडे ढुंकून कोणी बघत नाही. तुम्ही पैसा कष्टाचा कमवताय का कसा माहिती नाही, तुम्हाला कोणी विचारत सुद्धा नाही. पण अशी मायेची माणसं आजपर्यंत मला आठवत नाही. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाले, माझी आई पुढं बसलेली आहे. या आईने सगळं द्यावं मला. आजपर्यंत पीठ, दळण, बाजरी असेल, गहू असेल, कांदा असेल, काही आणायची गरजच नाही हो. अशा आईचं प्रेम असतं, बापाचं प्रेम असतं. बाप पाठीमागं बसलेला आहे. किती प्रेम द्यावं आयुष्यात. जोपर्यंत आईन बाप खंबीर आहेत ना पाठीमागं, लेकीला कोणापुढं हात पसरायची गरज नसते. अरे लेकीने सांगावं माझ्याकडे सगळे, तुझी लेक रोजचं 35,000 कमवते एका कीर्तनाचं, काही गरज आहे का. मी जर ठरवलं ना, भारतातला सगळ्यात भारी तांदूळ विकत घेऊ शकते, कांदे घेऊ शकते. ऐका, प्रत्येक वेळेस रक्त एक असावी ही गरज नाही आहे बरं का. ठरवलं ना, भारीतला तांदूळ आणेल, पण आई गावात भेटलेला कुपनाचं तांदूळ पिशवी भरून गाडीत टाकते. अगं गाडी 35,000ची आहे, 35 लाखाची आहे, आणि तू त्यात कुपनाचं तांदूळ टाकते. प्रेम बघा, हे प्रेम जोपर्यंत आपले आईबाप माहेरात आहेत ना तोपर्यंत भेटत असतं. आपण माहेरात गेल्यानंतर आपला बाप आपली पिशवी भरून ठेवतो. जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत सगळे. आजपर्यंत सगळी कीर्तनं केली असतील ऐका, आज आपल्या बापानं आपल्यासाठी केले ना, तर त्याच्या ऋणातून उत्तरे होण्याकरता अरे किती कष्ट करावे. 35,000 पगार जर हातात आला ना, त्या 35,000चं नियोजन कसं लावायचं नाही बापाला माहिती असतं. आजपर्यंत आम्ही तडातडा बोलून जातो बापाला, बाबा तुम्हाला कळत नाही का, मी किती दिवस झालं म्हणलं मला सायकल घ्यायची. अरे ते सायकल घ्यायची तुला बाळा, उद्या घेऊ, परवा घेऊ ना बाळा. त्या बापाजवळ जाऊन कधीतरी बसा. प्रत्येक वेळेस गोष्टी महत्त्वाच्या नाही, बापाच्या शेजारी जाऊन बसा, बापाला कडकडून मिठी मारा. आज तुमचा बाप तुमच्या शेजारी बसलेला आहे ना, कदाचित उद्या तुमचा बाप तुमच्या शेजारी नसेल. आजपर्यंत तुझं आहे, तुझं पाशी तुमच्या जवळ आहे. आपला पोरगा 25 वर्षाचा झाला की आपल्या बापाला ओळख देत नाही. आपला 25 वर्षाचा मुलगा आठवा, तुमच्याजवळ जो तुमचा 25 वर्षाचा मुलगा असेल, कधी तुमच्या ताटात जेवलाय का. माझी विनंती असेल, नका माझं कीर्तन ऐकू, नका माझ्याकडून काही शिकू, पण तुमचा बाप जर घरात असेल ना, त्या बापाच्या ताटात जाऊन त्याच्यासमोर जाऊन जेवायला बसा. बस, आयुष्यात काही नाही पुन्हा. हा ओ जगी आई साहेब बाबा हरी जगी आई साहेब बाबा जगी आई साहेब बाबा जगी आई साहेब बाबा पुत्र बाबा जगे साबू
नाही त्याचं कौतुक करू शकत. एवढा खर्च केलाय बापासाठी राहुल दादानी, खूप केलं बापानं आमच्यासाठी. बापाचं कौतुक करायचं आहे, बापाचा जयघोष करायचा आहे. अरे त्या बापाचे रोजचे मित्र आता कामावरचे रोजचे ते मित्र आजपासून त्यांना भेटणार नाहीत. सगळं काही फक्त लेकरा बाळांमध्ये. आजपर्यंत देशाची सेवा केली. काही संकट येऊ दे, किती मोठं संकट येऊ दे. मला असं वाटतं ट्रॅफिक पोलीस म्हणून ज्यावेळेस होते ना शिर्डीसारख्या ठिकाणी, अरे काकांचं प्रेम किती असावं आमचं. कीर्तनावरून येताना शिर्डीसारख्या ठिकाणी कार्य करत असताना रस्त्यावरती उभं राहावं लागायचं एवढ्या भर उन्हामध्ये. आपल्याला फक्त बापाचा पैसा चांगला दिसतो. आपला बाप उन्हातानामध्ये किती त्याने कष्ट केलंय आपण कधीतरी डोळ्याने पहा. मी स्वतः पाहिले रस्त्यावरती उभे होते काका आणि लगेच उतरल्यानंतर आपल्या जवळचं माणूस, आपल्या प्रेमाचा माणूस आल्यावर किती माया करावी. माझ्या वडिलांना आणि मला खाली उतरवलं, चला आपण चहा घेऊ. अरे आपली अशी प्रेमाची माणसं आहेत. आपल्या प्रेमाच्या माणसासाठी आपला जीव तळतळ तुटतो. एवढं प्रेम देणारी माणसं या जगात आहेत, यांच्यासाठी जगा. असं म्हणतात काही माणसं आयुष्यात नाही सोबत येत, पण काही अशी मोजकीच हातावर मोजणे इतकी. प्रत्येक गोष्ट पैशाने उभा नाही करतायत सगळ्या गोष्टी. आपल्या बापाचं अस्तित्व एवढं श्रेष्ठ आहे. त्या बापानं या देशासाठी कार्य केले आणि या कार्यावरती देश कार्य करत असताना आपल्या लेकरांनी सुद्धा त्यांचं काय करायचं, कौतुक करायचं आहे. म्हणून देशासाठी केलेल्या सेवेचं फळ करण्याकरता, त्या सेवेसाठून एवढं कष्ट केलं आहे, त्यांचं काहीतरी गुणगौरव व्हावा, त्यांचं काहीतरी कौतुक व्हावा. जे देशासाठी कार्य केलं आहे त्याचं कौतुक व्हावा. किती केलं आहे उन्हातानात राबवून सगळ्या गोष्टी. सीमेवर लढत असताना 6 महिने संघर्षातून काढताना, 6 महिन्याचा काळ काढत असताना माणूस एकदा गेलाय, माघारी येतो की नाही याची गॅरंटी नसते. एवढं देशासाठी कार्य करावं आणि संतांच्या मांदियाळीमध्ये शिकवलं साठं देश आणि धर्म यासाठी कार्य करा. काय केलं या परिवारातल्या बापाने ऐका. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान देंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया ये जान हे वतन तेरे लिए. तू मेरा गरबा, तू मेरा गरबा, तू मेरा अधिकार है. तू मेरा गरबा, तू मेरा गरबा, तू मेरा अधिकार है. दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए. दिल दिया ये जान देंगे हे वतन देशाचं कार्य एवढं छानपणे सुंदरपणे केलंय. भगवंताचा काहीतरी कृपा आशीर्वाद म्हणून सगळं बघा आयुष्यामध्ये सगळं चकचकीत त्या ठिकाणी प्रकाश आहे. असं कार्य प्रकाश दादांकडून करून घेतलेलं आहे. आयुष्यात एक गोष्ट आपल्याला मिळवायला फार संघर्षाचा काळ जातो. ऐका, आत्तापर्यंत जेवढं काही सांगितलं तेवढं नीट ऐकलं असेल तुम्ही. जाता जाता म्हणाल देवाची प्रार्थना करायची करायची करायची. एकदा प्रेमानं भजन करायचंय. सगळ्यांनी हात वरती करा. आणि आज हा सोहळा ज्यांच्यासाठी 2 मिनटं खाली घ्या. आज हा सोहळा ज्यांच्यासाठी आहे ना, आज ज्यांच्यासाठी सोहळा आहे ना, त्या प्रकाशदादांना आणि ताईंना मी दोघांना पुढं बोलवते. त्या दोघांनी समोर यायचं आहे. विठोबा रखमाईचा गजर झाल्यानंतर ना तुम्ही हार आणलेले आहेत का स्वप्नाली?
किती आणले हा या हार घेऊन चला विठोबा रखुमाये या दोघं पण. गोड अशा माऊली ज्ञानोबाच्या आणि तुकोबाच्या गजरामध्ये गोड अशा माऊली ज्ञानोबाच्या आणि तुकोबाच्या गजरामध्ये यांनी केलेल्या कार्याचा त्यांचा सोहळा करायचा आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचा. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली